नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अशी धक्कादायक घटना जिथे प्रेम अंध झालं, नात्यांचं भान राहिलं नाही आणि शेवटी एक निरपराध नवऱ्याचा जीव गेला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एक महिला आणि तिचा नंदोई, त्यांच्या नात्याला समाजात भाऊ आणि बहिणीचा नवरा अशी ओळख असते. पण इथे नात्याचं भान हरवलं, प्रेमाचं अतिरेक झालं आणि जेव्हा हे सगळं नवऱ्याला कळलं तेव्हा त्या दोघांनी मिळून एक असा कट रचला की पोलीससुद्धा हादरून गेले. मंडळी, ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील. इथे राहणारे मोहम्मद चमन एक सामान्य जीवन जगणारे व्यक्ती. त्यांची पत्नी खैरुन्निसा आणि तिचा नंदोई मोहम्मद अली यांच्यात गेले काही महिने गुप्त प्रेमसंबंध सुरू होते. घराच्या 4 भिंतीत हे गुपित झाकलं गेलं होतं. पण एक दिवस चमन याने त्यांना एका खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या नजरेतून धक्का आणि विश्वासघात स्पष्ट दिसत होता. पण खैरुन्निसा आणि अली यांनी क्षमा मागण्याऐवजी त्याच्या हत्येचा कट रचला. 9 एप्रिल रोजी खैरुन्निसा पोलिसांकडे जाते आणि तक्रार करते, माझ्या नवऱ्याला 6 एप्रिलला कोणाचा तरी फोन आला आणि तो घरातून निघून गेला, परत आलाच नाही. पोलिसांनी तपास सुरू केला, पण खैरुन्निसा वारंवार वेगवेगळ्या कहाण्या सांगत होती. त्यात काहीतरी संशयास्पद होतं. दुसरीकडे दादरी पोलिसांना 7 एप्रिल रोजी एक अज्ञात मृतदेह सापडतो. त्याची ओळख पटत नाही आणि अखेर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही होतात. तपास जसा जसा पुढे जातो पोलिसांना एक एक धागा मिळायला लागतो. खैरुन्निसा पोलिसांच्या कसून चौकशीला तोंड देऊ शकत नाही आणि शेवटी संपूर्ण कट उघडा होतो. तिने कबूल केलं, हो, माझं अलीसोबत प्रेम होतं आणि जेव्हा चमनने आम्हाला पाहिलं तेव्हा आम्ही त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद अलीने चमनला विश्वासात घेऊन त्याला मोटरसायकलवर दादरीला नेलं. तिथे त्याला भरपूर दारू पाजली. जेव्हा चमन पूर्णपणे नशेत बुडाला तेव्हा त्याच्यावर विटेने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. मृतदेह निर्जन भागात फेकून दिला. या घटनेने न फक्त कुटुंब तर संपूर्ण परिवार हादरून गेला. पोलीस तपासात स्पष्ट झालं की खैरुन्निसा आणि अली दोघांनी मिळूनच हा गुन्हा केला. आता पोलिसांनी त्यांच्या विरोधात खून, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. पोलीस आता याची चौकशी करत आहे की या कटात आणखी कोणी सामील होतं का. ही होती अलीगढची एक सुन्न करणारी सत्यकथा, जिथे प्रेम, कपट आणि विश्वासघात यांच्या तिहेरी खेळात एका नवऱ्याचा जीव गेला. जर तुम्हाला अशीच खरी धक्कादायक आणि गुन्ह्याच्या खोलात जाणारी एक स्टोरी ऐकायला आवडते तर नक्कीच क्राईम स्टोरी टेलर 1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत सावध रहा आणि सतर्क रहा. धन्यवाद.